नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मंत्र, स्तोत्र, उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय साधा नाही. तो असा विषय आहे जो हजारो लोकांचं आयुष्य बदलतो. 6 जानेवारी 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळी दिशा येऊ शकतो. कारण तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी. अनेक लोक याकडे फक्त एक उपवास म्हणून पाहतात, पण शास्त्रात हा दिवस मानवाला दिलेला एक गुप्त वरदान आहे. कारण या दिवशी गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाची शक्ती एकत्र येते, आणि जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा आयुष्यातील सगळे अडथळे दूर व्हायला सुरुवात होते. ते कसे काय ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू संस्कृतीत गणपती म्हणजे फक्त एक देव नाहीत. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, प्रारंभ, यश, अडथळे दूर करणारी दैवी शक्ती. म्हणूनच आपण कोणतंही काम सुरू करताना गणपती बाप्पांचं नाव घेतो. अगदी नवीन घरात नवीन काम, नोकरी, लग्न, दुकान, शिक्षण, कोर्ट केस, औषध उपचार, सगळ्यांची सुरुवात गणपती बाप्पांच्या स्मरणानेच केली जाते. कारण गणपतीशिवाय सुरुवात केली तर मार्गात अडथळे येतात असं शास्त्रात सांगितलं जातं. आणि गणपती बाप्पांची सगळ्यात मोठी उपासना म्हणजे संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी येते. या दिवशी लोक उपवास करतात, कारण या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास केला तर गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील संकट काढून टाकतो. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ हा ग्रह संघर्ष, रक्त, राग, अपघात, कोर्ट केस, कर्ज, जमीन, वाद, शत्रू यांच्याशी संबंधित मानला जातो. यामुळे ज्या लोकांना आयुष्यात सतत संघर्ष आहे त्यांच्यावर मंगळाची वाईट छाया असते असं शास्त्रात म्हटलं आहे. पण गणपती बाप्पा हा त्या मंगळ ग्रहाच्या उग्र शक्तीला शांत करणारा देव आहे. म्हणूनच जेव्हा गणपती बाप्पांची मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा गणपती स्वतः मंगळावर विजय मिळवतात आणि भक्तांच्या जीवनातील अडचणी काढून टाकायला सुरुवात करतात. म्हणूनच शास्त्रात म्हटलं आहे की एक अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे 21 संकष्ट चतुर्थींच्या बरोबरीचे उपवास आहेत. 2026 मध्ये हा योग 3 वेळा येतो, पण त्यातील पहिली म्हणजे 6 जानेवारी ही फारच विशेष मानली आहे. कारण ती वर्षाच्या सुरुवातीलाच येते, संपूर्ण वर्षाचं भाग्य ठरवते. पौष महिन्यातील ही चतुर्थी देवांसाठी नव्हे तर तुमच्या भविष्यासाठी देखील खूप महत्त्वाची आहे. गणेश पुराणात एक फार सुंदर कथा आहे. ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ, ज्याला अंगारक असंही म्हटलं जातं, त्याने गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केली आणि अनेक वर्ष उपवास, मंत्रजप, ध्यानधारणा करत राहिला. शेवटी गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाले. तो दिवस मंगळवार होता आणि संकष्ट चतुर्थी होती. गणपती बाप्पाने मंगळाला वर दिला की जेव्हा जेव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी म्हणून ओळखली जाईल, आणि त्या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तेव्हापासून हा दिवस फार पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले व्रत कर्ज, कोर्ट केस, लग्न अडचणी, आजार, व्यवसायातील तोटा आणि घरातील कलह कमी करतात असं लाखो लोकांनी अनुभवलं आहे. या दिवशी उपवास करणं फार महत्त्वाचं आहे. पण उपवास म्हणजे फक्त खाणं नाही, तर उपवास म्हणजे मन आणि शरीर शुद्ध करणं. सकाळी लवकर उठून अंघोळ करून गणपती बाप्पांसमोर बसावं. गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी. एक लाल कपडा, त्यावर थोडे तांदूळ आणि गणपती बाप्पांना ठेवावे. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा, गुळ खोबरे किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर डोळे बंद करून मनातील सगळ्यात मोठी समस्या गणपती बाप्पांसमोर सांगावी. दिवा प्रज्वलित करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो मंगळ ग्रहाची नकारात्मक ऊर्जा शांत करतो. यानंतर एक छोटा दिवा लावून 5 मिनिटे शांत बसून आपल्या आयुष्याचं चित्र डोळ्यासमोर आणावं. आपले कर्ज फिटलेले आहे, आजार बरा झालेला, नोकरी मिळालेली, घरात शांती असलेली अशी प्रतिमा मनात पाहावी. ते करत असताना गणपती बाप्पांना मनात म्हणावं, बाप्पा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून प्रार्थना करावी आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्र पाहून अर्घ्य देऊन उपवास सोडावा.
चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणूनच चंद्राला पाहून मन शांत होतं आणि व्रत पूर्ण होतं. या दिवशी मांसाहार, दारू, सिगारेट, भांडण, शिवीगाळ, खोटं बोलणं टाळावं, कारण मंगळ ग्रह हा रागाचा ग्रह आहे. या दिवशी राग केला तर त्या दिवसाची साधना निष्फळ होऊन जाते. त्यामुळे आपण गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत, त्यामुळे मन शांत आणि शुद्ध ठेवावं. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजेच देवाने दिलेलं एक गुप्त गिफ्ट आहे. जे लोक या दिवशी श्रद्धेने उपवास करून सेवा करतात त्यांच्या आयुष्यातील हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. अडथळे कमी होतात, पैसा टिकायला लागतो, आरोग्य सुधारतं आणि घरामध्ये शांती येते. 6 जानेवारी 2026 हा दिवस पुन्हा लवकर येणार नाही, म्हणूनच फक्त कॅलेंडर पाहू नका, तर या दिवशी सेवा आणि उपवास करायला अजिबात विसरू नका. हा दिवस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट बनू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि ज्यांना या प्रकारचे त्रास आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा, कारण गणपती बाप्पांची कृपा प्रत्येकावर व्हावी आणि ती जर होण्याला आपण जबाबदार असू तर नक्कीच आपल्याही आयुष्यातील अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे ज्यांना त्यांच्या आयुष्यात त्रास आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि